नमस्ते एव्हरीवन, आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण खूपच टेस्टी अशी एक रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी बघा, चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये असे भिजत ठेवले होते। आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। हे बघा, खूप छान चणे असे फुलले आहेत पाण्यामध्ये रात्रभर। त्या कुकरमध्ये ते घालून घेऊया आणि चणे पूर्णपणे शिजवून घेऊया कुकरमध्ये। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे चणे छान असे मऊ शिजून होतील। बघा, कुकरला आपण 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत। चणे बघा खूप छान असे मऊ शिजलेले आहेत। आता आपण पुढची तयारी करूया। गॅस पेटवूया आपण। भांड्यात थोडे जिरे घेऊया आणि 2 चमचे तेल घेऊया। कढीपत्ता घेऊया आणि एक लहान चमचा आपण हिंग घालून घेऊया। हिंगामुळे चणे पचायला हलके होतात। हिंग, कढीपत्ता आणि जिरे तेलामध्ये छान असं परतून घेऊया। बघा, 2 कांदे आपण चॉपरमध्ये छान बारीक असे करून घेतलेले आहेत। आता ते आपण या तेलामध्ये फोडणीमध्ये घालून घेऊया। आता हा कांदा आपण गुलाबी रंगावर छान असा परतून घेऊया। हे बघा, कांद्याला मस्त असा हलका गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचाभर ठेचलेलं आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि छान परतून घेऊया तेलामध्ये। कांदा, आलं, लसूण खूप छान असं मिक्स करून परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया। 2 चमचे आपण घरगुती मसाला, आपला साठवणीतला मसाला घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा आपण हळद घातलेली आहे आणि 1 चमचाभर आपण गरम मसाला घातलेला आहे आणि आता आपण 1 चमचा मिरची पूड यामध्ये घालणार आहोत। त्याने आपल्या चणा मसाल्याला खूप छान असा रंग येईल। मसाले छान कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे आपण 1 लहान तुकडा ओल्या नारळाचा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता। आता आपण या फोडणीमध्ये हे नारळ सगळं आपण घालणार आहोत। नारळाचं वाटण कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। कांदा आणि खोबरं छान मिक्स करून परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 टोमॅटो घेतला आहे आपण चॉपरमध्ये बारीक करून, तो या मसाल्यामध्ये आता आपण घालून घेऊया। कांदा टोमॅटोचा मसाला सगळा छान मिक्स करून परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडं चणे शिजलेले जे पाणी आहे ना ते घालूया आणि हा मसाला खूप छान असा मिक्स करून घेऊया त्या चणे शिजलेल्या पाण्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत या मसाल्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाल्यापासून तेल वेगळं झालंय, म्हणजे आपला मसाला खूप छान असा तेलामध्ये शिजून तयार झालेला आहे। खूप छान रंग आलेला आहे बघा। आता आपण यामध्ये कोथिंबीर चिरलेली घालूया। आता कोथिंबीर सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता आपण या मसाल्यामध्ये मीठ घालूया। मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला घालायचं आहे। मीठ सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता आपण या मसाल्यामध्ये शिजवलेले चणे घालूया आणि मसाला आणि चणे छान एकजीव होईपर्यंत मस्त असे परतून घेऊया। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे। खूपच टेस्टी हा चना मसाला बनून तयार होतो। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली ना तर लाईक नक्की करा आणि ही स्वादिष्ट रेसिपी चना मसाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती। आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार। आपण अगोदर सुद्धा मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यानुसारच मीठ आता पुन्हा घालायचं आहे चव बघूनच। मीठ छान मिक्स करून परतून घेऊया। टेस्टी चना मसाला बनून आपला तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा चना मसाला नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। थँक यू।